एक महत्त्वाची अपडेट समोर येते राजकीय वर्तुळातून। भाजपचे राणे, गोयल, मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचं कळत आहे। तर नितीन गडकरी यांना देखील पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या रिंगणात काही मंत्र्यांना उतरवण्याचा विचार भाजपकडून केला जातोय। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून लढवलं जाईल आणि हे जवळपास निश्चितच मानलं जात आहे। संभाजीनगरमधून अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यापैकी एक उमेदवार असेल असं बोललं जात आहे। त्यामुळे आता कुणाच्या पारड्यात ही उमेदवारी पडते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर नारायण राणे, पीयूष गोयल, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन या सगळ्यांना आता लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचं कळत आहे। यासोबतच नितीन गडकरी यांना सुद्धा पुन्हा एक संधी मिळणार आहे। यासोबतच इतर काही मंत्र्यांना उतरवण्याचा सुद्धा भाजपचा विचार आहे। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे आणि हे जवळपास निश्चितच झालंय। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध चंद्रकांत खैरे असा हा सामना होऊ शकतो अशी माहिती सध्या समोर येते। तर तिकडे कोकणातून नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध राणे असा सामना होणार आहे। तर ही भाजपची नावं जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येते। आपण सविस्तर पाहूयात कुणाकुणाच्या नावाची ही फायनल चर्चा आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे। यासोबतच रावसाहेब दानवे यांना सुद्धा जालन्यातून पुन्हा एकदा संधी द्यायची की नाही की त्यांच्या मुलाला लोकसभेला पाठवायचं हे ठरवलं जाणार आहे। तर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना संधी मिळेल। शिवाय विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल नार्वेकर यांना सुद्धा दक्षिण मुंबईतून लोकसभेची संधी दिली जाणार आहे। तर यासोबतच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उत्तर मध्य मुंबई किंवा उत्तर मुंबईतून निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं जाईल आणि भाजपची ही नावं जवळपास निश्चित झाल्याची माहिती सध्या समोर येते।